इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाच्या कोल्हापुरी चप्पल प्रेरित सँडल्समुळे निर्माण झालेला वाद आता केवळ एक फॅशन वाद राहिलेला नाही, तर तो ग्लोबलायझेशन विरुद्ध स्थानिक ओळख, ब्रँड व्हॅल्यू विरुद्ध परंपरा आणि डिझाईन विरुद्ध मालकी हक्कच्या मोठ्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मुळात 2025 मध्ये मिलान फॅशन शो मध्ये प्राडाने सादर केलेली सँडल्स ही जागतिक लक्ष वेधून घेत होती. पण भारतात मात्र त्या कौतुकापेक्षा अधिक प्रश्न निर्माण करणारी ठरली. कारण या सँडल्सच्या डिझाईन, लेदर कट, स्ट्रॅप्स आणि बनावट सगळंच आपल्या पारंपरिक कोल्हापूर चप्पलांशी अत्यंत साधर्म्य दर्शवणारे होते. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये इन्स्पिरेशन आणि इमिटेशन यामधली रेषा खूपच बारीक असते आणि हाच प्रश्न या प्रकरणात पुढे आला. भारतातील कारागीर आणि तज्ज्ञांनी आरोप केला की हे केवळ प्रेरणा नसून मूळ डिझाईनचा वापर करून त्यांचे लक्झरी ब्रँडिंग करण्यात आले. आता इथे अर्थकारण समजून घेऊया. कोल्हापूर चप्पल ही स्थानिक बाजारात काही हजार रुपयांमध्ये विकली जाते. तर याच डिझाईनवर आधारित प्राडा सँडल्सची किंमत ही 80,000 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच मूळ उत्पादन तयार करणाऱ्या कारागिरांना मिळणारा मोबदला आणि जागतिक ब्रँड मिळवणारा नफा यामध्ये प्रचंड अंतर आहे. यालाच अर्थशास्त्रात व्हॅल्यू ॲप्रोप्रिएशन असं म्हणतात. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिओग्राफिकल इंडक्शन म्हणजेच GI टॅग. कोल्हापुरी चपलांना GI टॅग मिळालेला आहे. याचा अर्थ हा एक विशिष्ट प्रदेशाशी जोडलेला पारंपरिक उत्पादन आहे. मात्र GI टॅग असला तरी जागतिक स्तरावर त्याचे संरक्षण कितपत प्रभावी आहे हा प्रश्न या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.